आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। माझा राग लगेच जाणार नाहीये आणि मी तुमच्या लग्नाला पण येणार नाही। सो याला काय अर्थ आहे? माझ्यावरचा राग जाणार नाही म्हणताय, माझ्या लग्नाला येणार नाही म्हणताय, याला माफ करणं म्हणतात का? मग आणखी काय करू? लग्नाला येऊ? तर कालच तुम्ही म्हणालात ना माझ्या लग्नाला येऊ नको म्हणून, आणि आज बोलताय लग्नाला ये। तुम्ही कसं वागताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का सर? अहो एवढे मोठे बिझनेसमॅन आहात तुम्ही, एखादी गोष्ट करताना 100 वेळा विचार करता ना, मग आता का सारखा निर्णय बदलताय? हो, आता लक्षात आलं माझ्या की तुमचा निर्णय का बदलतोय। काय लक्षात आलंय तुमच्या? हेच, जर मी तुमच्या लग्नाला नाही आले तर तुम्हाला माझा इन्सल्ट करायला चान्स नाही मिळणार ना। ते काही काय बोलताय तुम्ही? मी कधीतरी इन्सल्ट केलाय का तुमचा? तुम्हाला नाही, पण तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला त्यांच्या नजरेसमोर आलेलं सुद्धा मी चालत नाही। पण एक लक्षात ठेवा, तुमच्या लग्नात येऊन मला स्वतःचा अपमान करून घेण्याची अजिबात हौस नाहीये। साई डोंट वरी, असं काहीच होणार नाही। पण मला रिस्क नाही घ्यायची। प्लीज तुम्ही समजून घ्या ना माझं। मला कळतंय की तुमचं चिडणं कम्प्लिटली व्हॅलिड आहे आणि माझंही चुकलं। मी डिरेक्टली येऊन तुमच्याशी असं सगळं बोलायला नकोच हवं होतं, आणि आता मला रिअलाइज झालं की माझं चुकलंय म्हणून। त्याकरता मी मनापासून सॉरी म्हणतोय। प्लीज माफ करा मला, आणि आता प्लीज हा टॉपिक आणखी स्ट्रेच करू नका। मी स्ट्रेच करतेय? नाही तसं नाही म्हणायचंय मला। तुम्ही प्लीज रागवून नका ना बोलू माझ्याशी। ऑलरेडी माझा खूप गोंधळ झालाय हो। मी सई, तुम्ही माझ्या लग्नाला यायचे, माझी मैत्रीण म्हणून तुम्हाला यावंच लागेल माझ्या लग्नाला। आणि तुमच्या मामे बहिणीचं लग्न आहे ना, मग तिथे तर तुम्हाला हक्काने यायलाच हवं। मी जे काही बोललोय ते प्लीज सगळं विसरून जा। मला पॉसिबल असतं ना तर मी हे सगळं रिक्रिएट केलं असतं, सगळं जे काही वागलं ते सगळं पुसून टाकलं असतं, पण अनफॉर्च्युनेटली ते पॉसिबल नाहीये, म्हणून तुम्हाला सॉरी म्हणताय। आय एम रिअली व्हेरी सॉरी। प्लीज हे सगळं विसरून जा आणि माझ्या लग्नाला या, आणि हे फायनल आहे। सर पण तुम्ही मला एवढा फोर्स का करताय? हे बघा, मला नाही यायचंय लग्नाला, आणि मला सांगा, मी जर तुमच्या लग्नाला नाही आले तर तुमचं लग्न होणार नाहीये का? होणारच आहे ना। आणि असे आता माझी इच्छाच राहिलेली नाहीये, त्यामुळे प्लीज मला फोर्स करू नका। हवं तर मी सॉरी म्हणते, पण प्लीज मी लग्नाला येणार नाहीये। आणि हो, आता परत मागे येऊ नका। सई प्लीज 2 मिनिटं थांबा प्लीज। सर प्लीज मला अडवू नका, सांगितलंय ना मी, जाऊ द्या मला। सई प्लीज ऐका माझं, प्लीज। सर मला प्लीज जाऊ द्या। सर चावी द्या, चावी द्या सर। नाही देणार। तर का लहान मुलासारखं वागताय तुम्ही? तुम्ही सुद्धा लहान मुलीसारखं हट्ट करताय, कळतंय का तुम्हाला? मी तुमची माफी मागतोय ना, मग गपचूप माफ करायचं। मी नाही देणार तुम्हाला चावी आता। सर याला काय अर्थ आहे? अर्थ असू देत नाहीतर नसू देत, जोपर्यंत तुम्ही मला माफ करणार नाही आणि माझ्या लग्नात यायचं प्रॉमिस करणार नाही, तोपर्यंत मी तुम्हाला चावी देणार नाही। सर तुम्ही असं वागू नाही शकत। हा, मी वागतोय। सर तुम्ही जर माझी चावी नाही ना दिली तर मी तर तुम्ही काय सुचत नाहीये ना? तर मी पोलिसांना बोलवे। तुम्ही काय कालपासून मला पोलिसांची धमकी देताय हो? काय? मी नुसती धमकी नाही देते, मी खरं पण करू शकते। हे बघा, तुम्ही माझी चावी द्या, नाहीतर मी खरंच त्या पोलीस काकांना आवाज देईन ना। तुम्ही शाळेत टीचर होतात की स्टुडंट हो? नाही म्हणजे काहीही झालं की मी त्या काकांना सांगेन हो, अशी धमकी काय देता मला? लहान आहात का तुम्ही? मी इथे तुमच्यावर चिडलीये आणि तुम्ही माझी ऍक्टिंग करताय। नाही ठीक आहे,
मी आता खरंच त्या पोलीस काकांना बोलवणार आहे. अहो वेट, मी 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 तुम्ही का कष्ट घेताय? मी मी देतो ना. कुठे आहेत काका? एक्सक्यूज मी सर, इन्स्पेक्टर साहेब प्लीज इकडे या ना. हा हॅलो हाय. ऍक्च्युली मॅडम ना काहीतरी काम होतं तुमच्याकडे. बोला ताई, जनतेच्या सेवेसाठी आम्ही कायमच हजर असतो. बोला, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम माझा प्रॉब्लेम हा आहे की म्हणजे माझा हा प्रॉब्लेम आहे की सर 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 इट्स ओके इट्स ओके. सर मी सांगतो काय प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली मॅमला तुमच्याकडे कंप्लेंट करायची आहे माझी, की मी त्यांना त्रास देतोय. बरोबर ना मॅम? मॅडम, हे सर बोलतायत हे खरं आहे का? हो. मग हे तुम्ही सांगायला हवं होतं ना. ते स्वतःच्याच तोंडाने सांगतायत की त्रास देतोय म्हणून. नाही नाही म्हणजे त्रास देत नाहीत? नाही म्हणजे हो हो म्हणजे त्रास देत आहेत. हो देतात ते. काय साहेब, तुम्ही चांगल्या घरातले दिसताय आणि मुलींना त्रास देताय? नाही 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 तसा त्रास नाही दिला यांनी. मग कसा त्रास दिलाय त्यांनी? ते मला सॉरी म्हणायला आले होते. सॉरी म्हणजे आधी त्रास दिला आणि नंतर सॉरी म्हणाले असंच ना? नाही, त्यांनी त्रासही नाही दिलेला. तुम्ही मला कन्फ्यूज करताय. काय ते फिक्स करा, नाहीतर एक काम करा, तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट करा. तुम्ही का हसताय? मी कुठे हसलो? तुम्हाला नाही हो. मी साहेब, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. तुम्ही सेलिब्रिटी वगैरे? अरे हा, देवान जागीरदार साहेब तुम्ही. साहेब तुम्ही इथे? अहो त्यामुळेच तर मी तुम्हाला ओळखलं नाही. मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो हा मोठा माणूस आहे आणि हा माणूस असं काही करू शकणार नाही. सॉरी. तुम्ही दोघं नवरा बायको आहात ना? नाही नाही. काही काय बोलताय काका? आम्ही का असू नवरा बायको? मग असे म्हणताय की तुम्ही नवरा बायकोच आहात, म्हणून मी तुम्हाला विचारलं. नाही, असं काही नाहीये. मॅडम खरं सांगा, या साहेबांनी तुम्हाला त्रास दिलाय? नाही. तेच तर, ते असं करूच शकणार नाहीत. माफ करा साहेब, मीच तुम्हाला त्रास दिला. इट्स ओके सर. हसा. नाही हसा ना. मजा घेताय ना माझी? नाही, चालू द्या तुमचं. माझी चावी द्या, मला जायचंय. तुम्ही मग काय हसायचं ना ते हसा. सॉरी. नकोय तुमचं सॉरी मला. जोपर्यंत तुम्ही माझं सॉरी एक्सेप्ट करणार नाही, तोपर्यंत मी काय तुम्हाला तुमची चावी परत करणार नाही. सो सॉरी. सॉरी सॉरी सर, सॉरी. सर हे काय करताय तुम्ही? प्लीज आय एम सॉरी. सर ऐका ना. हे बघा, आपण आता मार्केट मध्ये आहोत आणि लोकांना काय वाटेल की देवान जागीरदार उठा बशा करतात. बरोबर नाही वाटत. सर प्लीज ऐका माझं. थांबा. जोपर्यंत तुम्ही मला माफ करणार नाही आणि माझ्या लग्नात येणार नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही. सॉरी. ठीक आहे, केलं माफ. आता बोला की तुम्ही माझ्या लग्नात येणार. सर बोला, तोपर्यंत थांबणार नाहीये मी. बोला लवकर. ठीक आहे, मी तयार आहे तुमच्या लग्नाला यायला. नक्की? वाव, थँक्यू. थँक्यू सो मच.
अचानक खूप रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं हो सई. थँक्यू. पण माझी एक अट आहे. तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत मला. तुम्ही बोला फक्त. आधी अट ऐकून तरी घ्या. अहो मी बोललो ना, सगळ्या अटी मान्य आहेत. तुम्ही सांगा फक्त काय करायचंय. त्या गाडीवर जायचंय पावभाजी खायला, डन. किंवा आणखी दुसरं काय करायचंय. तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. तुम्ही बोला फक्त. भैरवी मॅडमने माझी माफी मागायला हवी. काय? हो. जर भैरवी मॅडमने स्वतः येऊन माझी माफी मागितली तर आणि तरच मी तुमच्या लग्नाला येईल. अंजली. हाय. क्या हुआ, इतना अर्जेंटली फोन करके बुलाया? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. मला ना तुझ्याशी जरा बोलायचं होतं. अरे तो ठीक है ना, तो बोलते हैं ना अभी, लेकिन उससे पहले ना वो तेरा फेवरेट बन मस्का वो खाते, उसके बाद बात करते हैं. अब नाही, नको नको. अरे त्याला ना यायला खूप वेळ जाईल आणि इतका वेळ नाहीये माझ्याकडे. इथे जर तुझ्यासोबत बघितलं ना कोणी तर प्रॉब्लेम होईल रे. आपण बोलूया ना आणि मग लगेच मी निघते, चालेल ना? हा ठीक, बोल. तुला आठवतंय तू मला मागच्या वेळी एका हिंदी फिल्म साठी विचारलं होतं, त्यांनी मला कास्ट केलंय चांगल्या मोठ्या रोल साठी. वो आलिया भट्ट वाली मूवी के लिए. हा हा हा, तीच ती फिल्म करायला मी रेडी आहे. हेच सांगायचं होतं तुला. तू त्या प्रोड्युसरला सांगा. बेबी अब तो उसके लिए लेट हो गए ना. म्हणजे तू नाही बोलली तर त्याने दुसरे हिरोइन बघितलं. और वैसे भी तेरी तो शादी होने वाली है ना, तो तू कैसे कर सकते काम. तुला माहित आहे ना आपल्या लाइन मध्ये अपॉर्च्युनिटी कोणासाठी थांबत नाही. और वैसे भी तुझे टेंशन लेने की क्या जरूरत है. तुझा हस्बैंड आहे ना सिटीचा मोठा बिझनेसमॅन. कप्पाळ माझं. नाही, तो मूवी प्रोड्यूस करेपर्यंत मी जर वाट बघत बसले ना तर लाईफ टाइम मला वाटच बघावी लागेल. म्हणजे अरे त्याच्या घरच्यांना विचारून तो प्रत्येक गोष्ट करतो आणि लग्नानंतर तर त्यांनी बेबी वगैरे प्लॅन केलाय रे. मी काय सेटवर बेबी घेऊन जाऊ का? तू हसतोयस का? इथे मला टेन्शन आलंय. तुला माहितीये आता मी सोशल मीडियावर इतके मस्त स्टायलिश फोटोज टाकले होते, ते पण डिलीट करायला लावले त्यांनी. काय रिअली? मग काय? याला काय अर्थ आहे? म्हणजे आता तू सगळ्या गोष्टी त्यांना विचारून करणार. देख अंजलि, तू मेरी दोस्त है इसलिए मैं तुझे एडवाइस कर रहा हूँ, प्लीज बुरा मत मानो. हे आता रिच लोग असतात ना, ते जाम नैरो माइंडेड असतात. उनकी बहू कहीं बाहर काम करे उनको पसंद नहीं है. और देख तेरी मर्जी है. अब अगर तूने शादी करने का सोच ही लिया तो ये हीरोइन बनने का प्लान छोड़ दे. ये नहीं हो. नाही नाही, असं कसं सोडू मी सोडणार नाहीये, मला करायचंय. टोनी यार, हे माझ्या लाईफचं मोटिव्ह आहे आता. टोनी प्लीज काहीतरी कर ना. तू बोल ना त्यांच्याशी प्लीज. आतापर्यंत तू माझी किती हेल्प केली आहेस बेबी. प्लीज माझी हेल्प कर ना, प्लीज प्लीज प्लीज. ऐसे प्लीज प्लीज मत बोल, मैं पिघल जाऊंगा. ठीक है, मी बघतोय ना काय करू शकत. अरे यार नुसता विचार नको करू, कन्फर्म कर, ऍक्शन घे. तू बोलशील ना तिथे येईन मी शूटिंगला, पण आता मागे नाही हटणार. यार टोनी मला स्टार बनायचा यार. ठीक है, मैं फोन पे बात करता हूँ अभी प्रोड्यूसर से. हेलो सर. टोनी मेरे भाई, एकदम सही जा रहे तू. बस सर, आपकी कृपा आहे सर. अच्छा सर, वो मी तुम्हाला त्या ऍक्ट्रेस बद्दल बोलवतो होतो मागे. फोटोज पाठवले होते. अंजली चोरगे तिचं नाव. चांगलाच ओळखतो मी तिला. धोकेबाज अंजली चोरगे. हा करेक्ट. तुम्ही फोटोज बघून डायरेक्ट कास्ट केला होता. ऍक्च्युली सर मागे तिचा काही पर्सनल प्रॉब्लेम होता म्हणून ती नाही बोलली होती, पण वो रेडी आहे सर. अरे मग मी पण रेडीच आहे तिला घेऊन फिल्म करायला. टोनी
उसको ऐसा सबक सिखाना, तुला जितकं तिने रडवलंय ना त्यापेक्षा जास्त रडले पाहिजे ती. अरे सर, जैसा आप बोलेंगे वैसा ही. ओके सर, बाय. काय झालं काय बोलले ते सांग ना प्लीज, काय झालं? अरे बेबी, वो पागल हो गया ये बात सुन के. काय? ये बोल रहा है कि उसे तू ही चाहिए थी हीरोइन के लिए. अब जब तूने हाँ कर दिया तो उसने जिसको कास्ट किया था ना, उसकी टाटा बाय बाय. ओह गॉड टोनी, थँक्यू सो मच यार. मला माहित होतं तूच माझा वन ट्रू फ्रेंड आहेस. होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, यार मेरा टोनी. थँक्यू सो मच. वेट. दोस्ती का एक उसूल है मैडम, नो सॉरी नो थैंक यू. अब सुन अंजलि, देख अब तुझे ये चान्स मिला है ना, तो प्लीज इसको अपने हाथ से मत जाने दो. आता तो रेडी झाला तर परत तू बॅकआउट केलंस ना तर प्रोड्युसरला इगो हर्ट होईल आणि मग वो तरी ऐसी फील्डिंग लगाएगा ना की तुला कुठे काम मिळणार नाही. समजलं? नाही अशी कशी बॅकआउट करेन मी यार. आता कुठे मला माझ्या लाईफचा मोटिव्ह क्लिअर झालाय. टोनी, मला असं झालं मी कधी जाऊन शूट करते. करेक्ट आहे, और उससे पहले एक बार प्रोड्यूसर से मीटिंग करनी होगी ना. एक मीटिंग ना, मी येते ना 100%. तू मला फक्त वेळ आणि जागा सांग, मी लगेच येते. बरं आता मी निघते, मला जावं लागेल. ओके, थँक्यू सो मच, बाय. अरे वेट, अरे यार तेरे को इतनी बड़ी फिल्म मिली है, सेलिब्रेशन तो बनता है ना यार. यार एवढी मोठी फिल्म मिळाली आहे मला, तरी तुम्हाला बनपाव खाऊन सेलिब्रेट करायला लावणारच. बरं ठीक आहे, आपण सेलिब्रेट करू, मी तुला पार्टी पण देईन नंतर. पण आता मला निघायला लागेल, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, बाय आणि थँक्यू सो मच, बाय. बाय. मग या लाईफच्या विलनला घेऊन कधी सुरू करतो शूटिंग? बहुत जल्द. थँक्यू ताई. हा साळवी बोला. सर, मी हे सांगायला कॉल केला होता, त्या न्यू जॉईन एम्प्लॉय आहेत ना, त्यांचा मला कॉल आला होता. सई माने त्यांचं नाव. काय म्हणाल्या त्या? सर, ते लवकर जॉईन व्हायचं म्हणतात आणि आपल्यालाही गरज आहे. सर, ते जितक्या लवकर जॉईन करतील तितकं आपल्यालाच बरं आहे. सर, मी त्यांना जॉईन व्हायला सांगू का? नाही साळवी, त्यांना सांगा की त्यांची जॉईनिंग डेट जरा पोस्टपोन झाली आणि जर कारण विचारलंच तर फार काही बोलू नका. मी तुम्हाला सांगेन त्यांना कधी जॉईन करून घ्यायचं आहे ते. या, थँक्यू. काय गोंधळ घालून ठेवलंय मी, सगळं स्पॉइल झालंय. सईची इतकी माफी मागून सुद्धा त्या अग्रीच होत नाहीये. आणि आता जर देव जरी त्यांच्या पुढे आला ना तरी ते त्यांचं मत मागे घेणार नाहीये. आणि आता जी काही अट ठेवली आहे त्यांनी, तसं होणं तर नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. इकडे आईला तिचं नाव घेतलेलं सुद्धा चालत नाही आणि जोपर्यंत सईची अट मान्य होत नाही तोपर्यंत त्या सुद्धा मागे हटणार नाही. काय करू मी, कसं सॉल्व्ह करू हे सगळं? गॉड प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी. देवा, काय झालं? काही नाही. कुठे काय? उठ, चल चल. कुठे? ओ गॉड म्हणून देवाची आठवण काढत होतास ना, मग चल त्याच्या समोर. तुझ्या मनात काय ते त्यालाच सांग. माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देवाकडे पण नाहीये. जगातल्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर देवाकडे सोल्युशन आहे. तू फक्त हात जोड आणि मनोभावे प्रार्थना कर त्याची. चल. काय रे, काय झालं एवढं? तर काय सांगू तुला, मी ऑलरेडी काय गोंधळ घालून ठेवलंय तर तुला माहितीये. मी सईंना भेटायला गेलो होतो. सईला भेटायला? मग काय म्हणाली ती? ऐकून नाही घेतलं का तुझं? ऐकलं ना, लग्नाला तर येईल म्हणाले. अगं बाई हो. अरे मग हेच तर हवं होतं ना आपल्याला. मग इतकी आनंदाची बातमी अशी तोंड पाडून का सांगतोयस? सई लग्नाला येतील असं म्हणाल्या, पण काय? पण त्यांची एक अट आहे.
कसली अट? की आईने जर त्यांची माफी मागितली तरच त्या लग्नाला येतील. काय? शक्य नाही. भैरवी सईची माफी मागणं शक्यच नाही. काय झालं? तुम्ही सगळे असे टेन्स का दिसताय? माझ्याबद्दल काही बोलत होतात का? मग लेट मी गेस. आपल्या वुडबी सुनबाईंनी काही पराक्रम करून ठेवलाय का परत? बहिणी, आता सांग, काय केलंय आपल्या सुनबाईंनी? बोल.